मी आत्ता पुण्याच्या जंगली महाराज रोडवर उभा आहे. इथून पुढे तुम्ही बघितलं हा संपूर्ण जंगली महाराज रस्ता संपतो त्या डेक्कन जिमखाना आणि त्याच्या पुढे तुम्हाला आता इथं JCB आलेलं दिसत असेल, आणखी पालिकेचे अधिकारी वगैरे सगळे दिसत असेल. त्याचं कारण असं आहे की जेम रोड जिमखान्याच्या समोर ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये बांधकाम परवान्याचा विषय आहे. आणि ते नाही, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या बिल्डिंगमध्ये काय आहे तर या बिल्डिंगमध्ये RCC मोठे गावकरांचा क्लास आहे. आता ह्याच्यावर स्प्रे मारलेला दिसतो तुम्हाला. हा क्लास वरती आहे सेकंड फ्लोअरला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आत्ताच त्या क्लासला सील लावलं आहे, ते लॉक केलं आहे आणि बाहेर नोटीस लावून टाकलेली. दोन कारण आहेत. कारण क्रमांक 1 यातलं असं आहे की या सगळ्या प्रकरणातला अजून टॅक्स जो द्यायचा होता पालिकेला, म्हणजे जिथे मोठे गावकर पुण्यामध्ये क्लासेस चालवतात, अर्थात ते लीजवर आहे, पण ज्याच्याकडून त्यांनी लीज ॲग्रीमेंट केलेलं आहे तर जिथे क्लास चालतात तिथला जवळपास 3,20,00,000चा प्रॉपर्टी टॅक्स अजून थकीत आहे असं आयुक्तांनी सांगितलं आहे. आणि फक्त इतकंच नाही, त्यामुळे पालिकेने काय केलं आता की प्रॉपर्टीला सील लावलं आहे, वरती थेट लॉक केलेलं आहे. आणि आता खाली या बिल्डिंगमध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की थोडं अतिरिक्त बांधकाम झालं आहे, तिथे पालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. काय घेऊन तर हा JCB घेऊन. एक्झॅक्टली काय कारवाई काय नाही इथं अधिकारी आपण त्यांच्याशी पण बोलू जरा की नक्की कशा अंतर्गत ही कारवाई चाललेली आहे. तर सर ही एक्झॅक्टली काय कारवाई आहे आणि कशा संदर्भात आहे? ही कारवाई जे पार्किंग इल्लिगली ऑक्युपाईड झालेलं आहे, म्हणजे जिथं वापर सुरू आहे तिथं पत्रे लावलेले त्यांनी क्लोज केलेलं पार्किंग. एकतर इथं JM रोडला पार्किंगच्या समस्या आहेत, आपण इथे सील करायला आलेलो तर हे सगळं ऑलरेडी आपण नोटीस दिलेले आहे त्यांना. पहिलं काढायला लावलेलं त्यांनी काढलं नाही, त्यामुळे आपण स्वतःहून काढून घेतो आता. सो यांना आधी तुम्ही नोटीस दिलेली होती आणि त्यानंतर झालेलं नाही. या बिल्डिंगमध्ये आता किती प्रॉपर्टीजवरती तुम्ही कारवाई केली आहे? आत्ता आपण मोठे गावकर क्लासेस जिथं सुरू होते, म्हणजे जी जोशींची प्रॉपर्टी होती त्याच्यावरच आपण आत्ता कारवाई केलेली आहे, म्हणजे सील केलेले आहेत. अदर दॅन दॅट जे काय इल्लिगल कन्स्ट्रक्शन इथं केलेलं आहे पार्किंगमध्ये ते आपण डिमॉलिश करतोय. पण मग महत्त्वाचं असं आहे की याचा कोणता प्रॉपर्टी टॅक्स वगैरे पेंडिंग आहे असं आयुक्तांकडून माहिती देण्यात आली होती, तर त्या संदर्भातली कारवाई आहे की नाही, प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटचे जे कन्सर्न आहेत ते तुम्हाला त्याबद्दल माहिती देतील. बिल्डिंग परमिशनशी जे रिलेटेड आहेत, म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शन असेल किंवा विदाऊट कम्प्लिशन सर्टिफिकेट ऑक्युपेशन, म्हणजे त्यांनी जर वापर सुरू केला असेल तर आम्ही तिथे कारवाई करतो. तुम्ही आता थोडक्यात बांधकाम विभागाच्या संदर्भात तुम्ही बांधकाम विभागाच्या संदर्भात. येस. आणि आत्ता जी नोटीस इश्यू केली त्याचं एक थोडं ब्रीफ द्या की काय तुम्ही कोणत्या आधारावरती आणि काय नोटीस इश्यू केली? जे जोशींना, म्हणजे जोशी जे ओनर आहेत, ज्यांनी मोठे गावकर क्लासेस ज्यांना रेंटनी दिलेली प्रॉपर्टी, त्यांनी आपल्याकडं कम्प्लिशनसाठी मागणी केलेली, परंतु काही डॉक्युमेंट्सची पूर्तता न झाल्यामुळे ते कम्प्लिशन आपल्याला देता आलं नाही. ते डॉक्युमेंट्सची पूर्तता करत आहेत, परंतु त्यांचं टॅक्सचं जे काय पेंडिंग आहे त्याच्यामुळं आम्हाला त्यांना कम्प्लिशन देता येत नाही आहे. त्यांना आपण सूचनापत्र दिलेलं की जे काय वापर सुरू आहे विदाऊट कम्प्लिशन सर्टिफिकेट तो बंद करण्यात यावा. कम्प्लिशन दिल्यानंतर तुम्ही वापर सुरू करू शकता म्हणून आपण त्यांना इंटिमेशन लेटर दिलेलं. त्यानंतर आपण ते आता डायरेक्ट आपण सील करायला आलेलो आहे. माननीय महापालिका आयुक्त यांनी जे आदेश दिले की जे काही वापर सुरू आहे त्या त्वरित बंद करण्यात यावा, ते सील करण्यात यावं, त्याप्रमाणे आपण आता सील केलं. ओके. सो वरती जिथे क्लासेस चालतात तिथे मी बघितलं तिथे लॉक लावले, तिथे नोटीस लावली आणि अपार्ट फ्रॉम दॅट इथे हां, ते जे आहे पूर्वी बिल्डिंग सँक्शन झालेली आहे, तो सँक्शनचा पार्ट आहे, त्यामुळे आपण त्याला आपण डिमॉलिश करू शकत नाही. ते कम्प्लिशनसाठी राहिलेलं आहे आणि कम्प्लिशन विदाऊट कम्प्लिशन त्यांनी सुरू केलेलं बोगोटा राहिलेला आहे, त्यामुळं बोगोटा झाल्यानंतर ते वापर सुरू करू शकतात. तोपर्यंत आता ते सील तसं राहील. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जे एक्स्ट्रा बांधलेलं आहे म्हणजे मेन प्लॅनच्या व्यतिरिक्त प्लॅनमध्ये जे पार्किंग स्पेस दाखवलेली तिथे आत्ता पत्रे वगैरे लागलेले आहेत आणि त्या साईडला पण पत्रे लागून ते ऑक्युपाय केलेलं आहे, तर ते आपण डिमॉलिश करायला आलेलं आहे. थँक्यू सो मच सर. पालिकेचे अधिकारी आत्ता इथे होते. दोन गोष्टी अत्यंत यातल्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत? मुद्दा क्रमांक 1, इथे क्लासेस चालतात बघा. तुम्ही हा बोर्ड बघितला तिथे पलीकडे तुम्हाला दिसेल अगदी त्या मोठे गावकरांनी विठ्ठलाची मूर्ती वगैरे तिथे लावलेली दिसते. त्याच्यावरती RCC प्राध्यापक मोठे गावकर सरांचे RCC असं आहे. दुसरं माझे दैवत आई अण्णा करायचे, त्यांच्या आई वडिलांचा तो फोटो असावा. खाली माऊली आहेत, तुकोराय आहेत आणि RCC क्लासेसचं वगैरे असं सगळं लिहिलं आहे. खाली अगदी अभंगाची ओळ वगैरे लिहिलं आहे की आनंदाचे दोहे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की इथं सगळं कार पार्किंग होतं. आता इथपर्यंत नाही, ही ॲक्शन सुरू आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी. आणि आता लगेच तुम्ही वरती आलं की तुम्हाला दिसेल की इथं ह्यांनी जिथं क्लासेस सुरू होते तिथं नक्की सील कसं लावलेलं आहे लगेच ते मी तुम्हाला दाखवतो.
या JM रोडच्या बिल्डिंगमध्येच वरती आलं की हे बघा दिसतोय मला कॅम्पस RCC मोठेगावकर सरांचे. हे इथं क्लासेस आहेत CET नीट IIT JEE MT आणि CET असं दिसतं इथे. इथं लावलंय लॉक. आता इथून आलं की यांचा कॅम्पस सुरू होतो मोठेगावकरांचा. त्या मोठेगावकरांच्या कॅम्पसच्या इथं हे बघा पालिकेची नोटीस, त्याला लावलेलं लॉक. कॅमेरा पर्सन या इकडे. आणि त्याला मारलेलं हळू, त्याला मारलेलं हे सील. पूर्ण प्रॉपर्टी सील केली आहे. आणि ज्याला आपण आजकाल शब्द प्रचलित झाला आहे बुलडोझर ॲक्शन, तोही घ्यायला आता सुरुवात झाली. क्लिअर नोटीस आहे. मालक हे जे जोशी आहेत त्यांचं नाव आहे. वापरकर्ते आहेत मोठेगावकर क्लासेस. सर्वे नंबर डिटेल सगळ्या दिलेत जंगली महाराज रोड जिथे मी आता उभा आहे. आणि क्लिअर या नोटीसीत काय लिहिलं आहे की या मिळकतीमध्ये पुणे पालिकेची परवानगी न घेता पहिल्या मजल्यावरील हा शॉप क्रमांक 1 आणि दुसऱ्या मजला तिसऱ्या मजल्यावरील तुम्ही विनापरवाना RCC मोठेगावकर क्लासेसच्या नावाने वापर सुरू आहे. विनापरवाना. सदर विनापरवानाबाबत ही नोटीस तुम्हाला देण्यात आलेली आहे. माझ्या माहितीनुसार जवळपास आता त्यांनी म्हटलं की 1 महिन्याच्या तुम्ही खाली वगैरे करा, पण माझ्या माहितीनुसार जवळपास याच्यामध्ये 3,20,00,000चा टॅक्स पेंडिंग आहे असं कळतं आहे. मी आयुक्तांशी बोललो, तिथून माहिती मिळाली. एक तर प्रॉपर्टी टॅक्स पेंडिंग आहे आणि दुसरं म्हणजे विनापरवाना क्लासेस सुरू आहेत. मुंबई तक बघत राहा बाकी सगळ्या अपडेटसाठी. सगळं तुमच्यावर पोहोचवायचं आहे. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आत्ता इथेच थांबतो.